नमस्कार, तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण बनवणार आहोत नवरात्री स्पेशल वरईचा मऊ मऊ भात आणि त्यासोबत बटाट्याची आणि शेंगदाण्याची चमचमीत आमटी। तर मराठीमध्ये आपण याला वरई म्हणतो किंवा मग भगर म्हणतो। त्याचबरोबर इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये याला समक राईस, समा राईस असं सुद्धा म्हटलं जातं। त्याचबरोबर बरियाड मिलेट असं सुद्धा म्हटलं जातं। तर आपण इथे एक वाटी जी आपली आमटी खायची जी वाटी असते त्याने एक वाटी भरून इतकी भगर घेतलेली आहे किंवा वरी घेतलेली आहे। तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार इथे वरई वाढवायची आहे। एका मोठ्या बाउलमध्ये ही ट्रान्सफर केली आहे मी वरई आणि ही वरई आपल्याला 1-2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची। वरई पाहू शकता तशी स्वच्छच आहे, कारण ही पॅकिंग मधली वरई होते त्यामुळे स्वच्छ आहे, तरी सुद्धा आपल्याला ही एकदा धुवून घ्यायची आहे। तर वरई इथे मी चांगली धुवून घेतलेली आहे। यानंतर आपल्याला गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे किंवा एखादी कढई ठेवायची। कढईमध्ये आपल्याला अर्धा ते 1 चमचा तूप घालायचं आहे। तुपाऐवजी तेल सुद्धा घालू शकता, पण भाताला तुपामुळे छान चव येते आणि त्याचबरोबर भात थोडा थंड झाला की खूपच मोकळा आणि सुटसुटीत होतो। आता या तुपावर आपण धुवून घेतलेली वरई घालायची आहे आणि 1-2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं। गॅस कमीच ठेवलेला आहे आणि 2 मिनिटांसाठी आपण ही वरई तुपावर छान भाजून घेऊया। यामुळे आपला भात छान मोकळा सुटसुटीत पण होतो आणि लवकर सुद्धा शिजतो। आता वरई आपली छान परतून झाल्यानंतर आपण ज्या वाट्याने वरई घेतली होती त्याच वाटीने 3 वाट्या इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे। तर हे साधं रूम टेम्परेचरवरचं पाणी आहे। आता पाणी घालून झाल्यानंतर आपल्याला एकदा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं। तर इथे मी पिंक सॉल्ट म्हणजे जे उपवासासाठी खाल्लं जातं ते मीठ इथे मी घातलेलं आहे। तर चवीपुरतं मीठ घालून एकदा मिक्स करायचं, गॅस कमीच ठेवायचा आणि कमी गॅसवर आपल्याला ही भगर शिजवून घ्यायची आहे। तर 3-4 मिनिटं झालेली आहेत कमी गॅसवर आणि आपली वरई इथे सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे, पण वरई थोडीशी कच्ची आहे। तर आपल्याला काय करायचं, मऊ भात पाहिजे तर आपल्याला आणखीन 1 वाटी पाणी यामध्ये वाढवायचं आहे। तर पुन्हा एकदा सारख्याच वाटीने 1 वाटी पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि आपल्याला सगळं चांगलं मिक्स करून घेऊन यावर ठेवायचं आहे झाकण। तर साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी कमी गॅसवर आपण वाफेवर याला शिजून द्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटांनंतर चेक करायचं आहे। आता आपली भगर पूर्णपणे खाण्यासाठी तयार झालेली आहे। पुन्हा एकदा छान वरखाली करून घ्यायची आणि पाहू शकता मस्त मऊ आणि मोकळी सुद्धा झालेली आहे। आता गरम असल्यामुळे जरी थोडी चिकट वाटली तरी जशी जशी थंड होते तशी तशी आणखीनच मोकळी होते। पण आमटी बरोबर खाण्यासाठी असा मऊ मऊ भात असेल तर छान मटामटा खाता येतो। तर इथे पाहू शकता आपली भगर शिजून तयार झालेली आहे। आता गॅस बंद करायचा आहे। आता आपला भात तर बनवून झालेला आहे। आता आपल्याला बनवायची आहे मस्त चमचमीत आमटी। आमटी बनवण्यासाठी इथे भाजलेले शेंगदाणे, त्याचबरोबर तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा घेतलेला आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि भरपूर कोथिंबीरीच्या ताज्या काड्या आणि नावापुरती कोथिंबीर घेतलेली आहे। तर आता हे सगळं आपल्याला मिक्सरला घालायचं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला हा मसाला छान वाटून घ्यायचा आहे। तर वाटण्यासाठी आपल्याला यामध्ये एक अर्धी वाटी इतकं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून याचं मऊ असं वाटण करून घ्यायचं आहे। जर तुम्ही यातला एखादा पदार्थ खात नसाल तर तो स्किप केला तरी चालेल, जसं की कोथिंबीर, आलं यापैकी तुम्ही काही खात नसाल तर ते स्किप करायचं आणि बाकीचा सगळा मसाला वाटून घ्यायचा। यानंतर मी 1-2 बटाटे उकडून घेतले होते, बटाट्याची साल काढून असे छान तुकडे करून घेतलेले आहेत मध्यम आकाराचे, ते पाहू शकता। आता आमटी बनवण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली। कढईमध्ये किटलीतल्या साधारण 2 पळ्या इतकं मी तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की यावर जिरं घालायचं। जिरं खात नसाल तर स्किप करायचं। जिरं घालून झाल्यानंतर जिरं फुललं की यामध्ये जे आपण मसाला करून घेतलं, वाटण करून घेतलं ते घालायचं आणि 2-3 मिनिटं कमी गॅसवर छान सुगंध येईपर्यंत परतायचं आहे। मसाला चांगला परतून झालेला आहे आणि कढई सोडलेली आहे। आता यावेळी आपल्याला उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालायच्या आणि या मसाल्यामध्ये आपल्याला छान 1-2 मिनिटं पुन्हा एकदा परतून घ्यायचे आहेत। बटाटे मसाल्यामध्ये चांगले परतून झाल्यावर मिक्सरमध्ये जे आपण वाटण करून घेतलं त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे सोडून आपल्याला या कढईमध्ये घालायचं आहे, म्हणजे सगळा मसाला आपला निघून येईल। आता हे सगळं छान आपण मिक्स करून घेऊया। तर आमटी आपल्याला पातळ हवी आहे, यासाठी काय करायचं, आपल्या आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी वाढवायचं आहे। तर मी साधारण 1 तांबा इतकं यामध्ये पाणी घातलेलं आहे। हे थोडंसं कोमट पाणी घातलेलं आहे मी आणि बटाटे आपले आधी शिजलेले आहेत। आता फक्त 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला कमी गॅसवर याला छान उकळी येऊन द्यायची आहे
आणि एक चांगली खळखळून उकळी आली की आपली आमटी खाण्यासाठी इथे तयार झालेली आहे। अगदी शेवटी यामध्ये आपल्याला उपवासाचं मीठ घालायचं आहे। पिंक सॉल्ट मी इथे घातलेलं आहे। सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आपली झणझणीत चमचमीत अशी बटाट्याची शेंगदाण्याची आमटी तयार झालेली आहे। वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आपली आमटी खाण्यासाठी तयार आहे। अशी ही आमटी आपली तयार झालेली आहे। ही आमटी पातळच असेल तर भाताबरोबर खायला छान लागते। तर ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा।